लिनक्सच्या बेसिक्स ऑफ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत ॲड यूझर, SU, यूझर मोड, यूझरडेल, ID, DU, DF. या ट्युटोरियलमध्ये आपण उबुंटू लिनक्स 10.10 चा वापर करणार आहोत. पूर्वतयारीसाठी कृपया जनरल पर्पज युटिलिटीज इन लिनक्स हे ट्युटोरियल समजून घ्या, जे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दाखविलेल्या कमांड्स कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला एडमिन ऍक्सेस असणे आवश्यक आहे. प्रथम आपण नवीन यूझर कसा बनवायचा ते पाहू. ॲड यूझर ही कमांड नव्या यूझरचे लॉगिन, ऑथेंटिकेशन सहित तयार करते. आपण सुडो ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही यूझर अकाउंट समाविष्ट करू शकतो. सुडो कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ. सुडो कमांडमुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यूझरला सुपर यूझर म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात. सुडो ह्या कमांडमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत. आता आपण नवीन यूझर कसा बनवायचा ते शिकू. कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे. येथे सुडो स्पेस ॲड यूझर ही कमांड टाईप करून एंटर दाबा. आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. येथे ॲडमिन हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा. आपण टर्मिनलवर टाईप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाईप करणे आवश्यक आहे. हे करून झाले की ॲड यूझर ओनली 1 or 2 नेम्स अलाउड हा संदेश दर्शवेल. आता आपण डक नामक नवे यूझर अकाउंट तयार करू. कमांड टाईप करा सुडो स्पेस ॲड यूझर स्पेस डक आणि एंटर करा. आपण डक नामक नवा यूझर तयार केला आहे. नवीन यूझर बनवण्याच्या प्रक्रियेत त्या यूझरसाठी वेगळी होम डिरेक्टरी तयार होते. कृपया लक्ष द्या, डक ह्या यूझरसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल. तुमच्या आवडीचा पासवर्ड टाईप करा. येथे मी डक हा पासवर्ड टाईप करून एंटर दाबत आहे. कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा. सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची 2 वेळा विचारणा केली गेली. आता नवीन यूझरसाठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे. इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते, परंतु आत्तापुरते आपण फुल नेम समोर डक एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटरचे बटण दाबून रिकामी ठेवा. एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील Y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया. ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते. आता यूझर अकाउंट तयार झाले का हे तपासू. त्यासाठी कमांड प्रॉम्प्टवर टाईप करा ls स्पेस /home आणि एंटर दाबा. होम फोल्डरमधील यूझरची यादी दर्शविण्यासाठी ls कमांड वापरतात आणि येथे आपला नवा डक नामक यूझर तयार झाला आहे. आपण पुन्हा स्लाईड्सवर जाऊया. आता पुढील कमांड आहे SU. SU चा अर्थ स्विच यूझर. चालू यूझरवरून दुसऱ्या यूझरवर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो. आता आपण टर्मिनलवर जाऊ. टर्मिनलवर ही कमांड टाईप करूया SU स्पेस स्पेस डक आणि एंटर दाबा. आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. आपण यूझर डक साठी पासवर्ड टाईप करूया, जो डक हाच आहे.
कृपया लक्षात घ्या, टर्मिनल आपल्या करंट युजरवरून दुसऱ्या युजरवर गेला आहे. म्हणजे येथे आता आपण डकवर गेलो आहोत. ह्या युजरमधून लॉग आउट करण्यासाठी टाईप करा लॉग आउट आणि एंटर दाबा. आता आपण डक ह्या करंट युजरच्या टर्मिनलवरून लॉग आउट झालो आहोत आणि आपण आधीच्या युजर अकाउंटवर म्हणजेच येथे विन्हायवर गेलो आहोत. आता आपण युझरमॉड ही कमांड दाबूया. युझरमॉड कमांडमुळे सुपर युजर किंवा रूट युजरला इतर युजर अकाउंट्सच्या सेटिंगमध्ये बदल करता येतात, जसे की पासवर्ड बदलणे, पासवर्ड न ठेवणे, युजर अकाउंट कधी डिसेबल होणार ह्याची तारीख दर्शविणे. आपण ह्या कमांड्स वापरून बघूया. त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ. डक युजर अकाउंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू. येथे कमांड प्रॉम्प्टवर टाईप करा सुडो स्पेस युझरमॉड स्पेस -e स्पेस 2012-12-27 स्पेस डक आणि एंटर करा. -e ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण युजर अकाउंटची कमांडमध्ये दर्शवलेली एक्सपायरी डेट सेट केली आहे. अशा प्रकारे आपण डक ह्या युजर अकाउंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे. आता आपण uid आणि gid ह्या कमांड्सबद्दल चर्चा करू. इद कमांड वापरून सर्व युजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते. इद स्पेस -u ह्या कमांडच्या सहाय्याने आपल्याला युजरची ओळख करून घेता येते. ग्रुप युजरची ओळख करून घेण्यासाठी इद स्पेस -g ह्या कमांडचा उपयोग होतो. आता आपण हे करून पाहू. टर्मिनलवर टाईप करा इद आणि एंटर दाबा. आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले युजर आयडीज आणि ग्रुप आयडीज दिसत आहेत. केवळ युजर आयडी साठी -u ह्या पर्यायाचा उपयोग होतो. चला कमांड टाईप करूया इद स्पेस -u आणि एंटर दाबा. आता आपल्याला केवळ युजरच्या आयडीज दिसतील. परंतु आपल्याला तर ह्या युजरची नावे जाणून घ्यायची असतील, तर हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा इद स्पेस -n स्पेस -u आणि एंटर दाबा. आता आपल्याला युजर आयडीज ऐवजी त्यांची नावे दिसतील. आता आपण ग्रुप आयडीजच्या कमांड्स बद्दल जाणून घेऊ. इद स्पेस -g टाईप करा. येथे आपण ग्रुप आयडीज बघू शकतो. जर आपल्याला चालू युजरचे सर्व ग्रुप आयडीज बघायचे असल्यास टाईप करा इद स्पेस -G आणि एंटर दाबा. कृपया लक्ष द्या की आपण G हे कॅपिटल लेटर टाईप केले आहे. तुम्ही स्वतः आलेले आउटपुट बघू शकता. आता आपण युजर अकाउंट कसे डिलीट करायचे ते पाहू. त्यासाठी युझरडेल ह्या कमांडचा उपयोग करा. आपण युझरडेल ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे युजर अकाउंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो. आपण हे टर्मिनलवर करून बघू. इथे सुडो स्पेस युझरडेल स्पेस -r स्पेस डक असे टाईप करा. आपण येथे -r हा पर्याय वापरला आहे. ह्यामुळे ह्या युजर बरोबर त्याची होम डिरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे. एंटर दाबा आणि निरीक्षण करा. आता डक हा युजर डिलीट झाला आहे. हे टाईप करून तपासून बघा. ls स्पेस /home आणि एंटर दाबा. आपल्याला दिसेल की डक नामक युजर अकाउंट डिलीट झाला आहे. आता आपण पुन्हा स्लाईड्सवर जाऊया. लिनक्स सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये df आणि du सारख्या काही उपयोगी कमांड्स आहेत. df कमांड
डिस्कवरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते आणि डीयू कमांड फाईलने वापरलेल्या जागेची माहिती देते. कृपया असाइनमेंट म्हणून या दोन्ही कमांड्स वापरून तुम्ही त्याचे आउटपुट शोधा. आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि डीएफ कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया. कृपया डीएफ स्पेस -h टाईप करून एंटर दाबा. याने फाईल सिस्टीमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल. ही माउंटेड स्पेस वाचण्यास सोयीच्या पद्धतीने दाखवली जाते. आता आपण डीयू या कमांडसोबत काही पर्याय वापरून पाहू. आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डरमध्ये काही टेक्स्ट फाईल्स बनवल्या आहेत. जर नसतील तर कृपया जनरल पर्पज युटिलिटीज इन लिनक्स हे ट्युटोरियल बघा. ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाईल्स तयार करून ठेवल्या आहेत. होम फोल्डरवर जाण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा सीडी स्पेस /home आणि एंटर दाबा. मग डीयू स्पेस -s स्पेस *txt असे टाईप करून एंटर दाबा. ही कमांड आपल्याला डिरेक्टरीमध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाईल्स आणि त्यांचा आकार याबद्दलची माहिती दर्शवेल. असाइनमेंट म्हणून कमांड प्रॉम्प्टवर टाईप करा डीयू स्पेस -ch स्पेस *txt आणि बघा काय होते ते. आपण पुन्हा स्लाईडवर जाऊया. आपण काय शिकलो ते थोडक्यात. ॲड युजरने नवा युजर बनतो. SU ने युजर बदलता येतो. युजर मोडने अकाउंट सेटिंग्ज बदलता येतात. युझरडेलने युजर अकाउंट डिलीट होतो. ID कमांडने युजर आणि ग्रुप आयडीजची माहिती मिळते. डीएफ कमांडने फाईल सिस्टीमचा आकार व जागेची उपलब्धता समजते. डीयू कमांडने फाईलने वापरलेली जागा समजते. अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.